मित्रांनो, वारी आपण आगळी वेगळी पाहतो, पण या वारीमध्ये स्वच्छतेचा संदेश घेऊन एक गाडगे बाबाचे अनुयायी स्वतः गाडगे बाबा फिरताय. नेमका काय संदेश घेऊन तुम्ही वारीमध्ये फिरता? रामकृष्ण हरी. मी फुलचंद नागटिळक शेतकरी आहे. शेतीची मशागत करत करत मानवी मनाची मशागत करायला जगत महाराजांच्या पालखी सोहळ्यात येत असताना गेली 16 वर्ष या वारीमध्ये सहभागी होत असताना रस्ते साफ करता करता माणसाची मन स्वच्छ करण्याचा प्रयत्न केला. हाताला शुद्ध कर्म करा आणि अन्न रस्त्यावरती टाकू नका. अन्न हे परब्रह्म आहे, कारण जोपर्यंत तुम्हाला अन्नाची किंमत करणार नाही तोपर्यंत तुम्हाला देश सुधारणार नाही. म्हणून कांदा मुळा भाजी अवघी मिठाई माझी, म्हणजे अन्नाशिवाय माणूस जगू शकत नाही असा तत्वज्ञान सांगणारा सावता महाराज. म्हणून आपण शेतकरीच्या मालाची योग्य किंमत करा, त्याच्या घामाची त्याला किंमत द्या आणि फुकट मिळते म्हणून घेऊ नका, कारण आपला आत्मा कधीच आपला साथ देत नाही. म्हणून माझे रामकृष्ण हरी. जय हरी. बरसाव्या सरीवर सरी चिंब भिजा वारकरी, वारकरीच्या वारी बक्कळ तारंबळ दुर्भावा दुष्काळ, अशी भाग्यावर घडावी पंढरीची वारी. या वारीत नाचत भिजत यावा पंढरीचा श्री हरी, सुखी समृद्ध करावा शेतकरी. जय हरी. निर्मल वारी हरित वारी, एकतर झाड लावूया दारी, एकतर झाड लावूया दारी, आरोग्याची वारी घेऊन जाऊया घरी. रामकृष्ण हरी. चला जाऊया पंढरपुरी. शेतकरी आहेत आणि शेतीची कामं वर्षभर करून वारीमध्ये हा संदेश हो हो. प्रत्येक वर्षी किती वर्ष झालं तुम्ही वारीमध्ये? 16 वर्ष झालं. आणि त्यामध्ये उरलेल्या वेळेत मी शाळा कॉलेज महाविद्यालयामध्ये जाऊन, कारण तरुणांना म्हणजे शेतीचं महत्व, की तुम्ही आता वाटत असेल की आता शेतीला महत्व नाही, पण शेतीलाच शेवटी पूर्वी असं असायचं, कनिष्ठ नोकरी असायची, 1 नंबर शेतकरी असायचा आणि बाकीचं असायचं, उद्योग असायचं. परंतु आज म्हणजे उद्योग, शेती पहिला प्रधान देश, दुसरा उद्योग आणि नंतर नोकरी, तिसरी असायची. परंतु आता नोकरीला पहिलं प्राधान्य दिलं जातं, दुसरं स्थान उद्योगाला दिलं जातं आणि तिसरं स्थान शेतकऱ्याला दिलं जातं. पण ती विकणं सोपं आहे, पण शेती घेणं सोपं नाही. बाबांनो, तुम्हाला काय संदेश द्याल तुम्ही शेतकऱ्यांना? एवढंच कराल की माझ्या मित्रांनो, आई बापानो, तुम्ही आई बापांनी कमवून ठेवली शेती विकू नका, कारण शेती गुप्त धन आहे. आणि विशेष तुमची मुलीला नोकरी, शहरात नोकरी द्यायचं वाटतंय, तुमच्या मुलीचा संसार सुखी होईल, पण तुमच्या नातवाचं काय? आणि माझं दुसरं एक वैशिष्ट्य आहे की तुम्ही शेतकऱ्याला मुलगी द्या, कारण मी माझी मुलगी स्वतःला शेतकऱ्याला दिली आहे. कारण तुमची नातवंड, तुमचे परतुंड, त्यासाठी शेतीचीच गरज आहे, कारण पुढे नोकरी मिळणार नाही. म्हणून पुढच्या काळासाठी शेतकरी नवरा जगवाचा.